मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चालले त्याच्यावरती जे ट्युटोरियल तर आणले ना, हा जोड आहे तो पण CapCut मधून क्रिएट केलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं CapCut ते ओपन करायचं आहे। CapCut ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। आता हा जो आपण बीट मॉड्यूल दिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्या बीट मॉड्यूलमध्ये जे आपण बीट दिला जिथून जिथून ते चेंज होतील तिथून हा जो बीट मॉड्यूल आहे तो स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बघायची आपली कुठे स्प्लिट म्हणजे चेंज होते आपली पहिली बीट ह्यामधल्या, तर बघूया आपण इथे थोडं पुढं आल्यानंतर इथून अशा इथून बीट चेंज होते तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करूया। तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे। थोडं आल्यानंतर इथून बीट चेंज होते अशा प्रकारे, तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्प्लिट करायचं आहे। अशा प्रकारे हा जोड आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करायचा। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे पण वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये आता इथून आपल्या फोटो ॲड करायचे। फोटो कसे ॲड करायचे, जी पहिली लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करायचं आहे, रिप्लेसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो तुमचा इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिंपली आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया, तर त्याच्यानंतर 2 बोटांनी सेट करायचा आहे, इथून परफेक्ट करायचं। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीट पाशी यायचं आहे, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो आपला दुसरा फोटो इथून ॲड करायचा आहे इथून सेट करायचा आहे। अशा प्रकारे हे जे फोटो आहेत तुम्हाला ॲड करत न्यायचे शेवटच्या बीट मार्कपर्यंत। इथून फोटो ॲड झाल्यानंतर आता सिंपली आपल्याला पहिल्यांदा यायचं आहे। पहिल्यांदा आल्यानंतर इथे तुम्हाला कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। याच फोटोच्या शेवटला एक की द्यायची आणि सिंपली हा जो फोटो आहे तो पहिल्या कीपाशी येऊन अशा झूम करायचा थोडा, त्याच्यामुळे इथून एक आपल्याला आहे ना ॲनिमेशन मिळून जाईल। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या फोटोला करायचे अशा प्रकारे घेता की द्यायची फोटोच्या पहिल्यांदा आणि शेवटला। आता ह्या दुसरा जो फोटो आहे त्याच्या शेवटची जी की त्याला आपल्याला अशा प्रकारे झूम करायचा आहे। त्याच्यानंतर इथून आपला जो फोटो अशा प्रकारे इथून झूम इन झूम आउट होऊन जाईल अशा प्रकारे। तर अशा प्रकारे हे सर्व जे फोटो असतील आपले त्या सर्वांना इथून हे जे की फ्रेम आहे ते देऊन घ्यायची तुम्हाला इथे। तर मी घेतो आणि इथून आपल्या PNG पण इथून ॲड करायचं। सिंपली ते आपल्या पहिल्यांदा ठेवायचं आहे, इथून बॅक करायचं, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपण इमोजी PNG दिले ते तुम्हाला इथून ॲड करायचं अशा प्रकारे। हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची, तर सिंपली नेऊया अशा प्रकारे इथून आपण। तर सिंपली नेल्यानंतर आता काय करायचं, आपल्या इथून फोटो इथून ॲड करून घ्यायचे। तर मी सर्व फोटो इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतो। मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो इथून आपण ॲड करून घेतले। इथून फोटो ॲड केल्यानंतर सिंपली आपल्या हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लास्ट नावाचा, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, जी खालची लेंथ संपूर्ण कमी करायची। एकदम अप्लाय टू ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचे, यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोल अप, इथून हा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना सिंपली इनमधलाच क्यूब ओपनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला इनमधलाच रिपेलचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कांबोमधलाच स्लाइड अँड व्ह्यूचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कांबोमधलाच वेव्ह अँड स्लाइडचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कांबोमधला झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कांबोमधला प्लांटमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्या कांबोमधला प्लांटमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या इनमधला आईस क्यूबचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच मॅजिक क्यूब 3 हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कांबोमधलाच प्लांटमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कांबोमधलाच प्लांटमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे इफेक्ट दिल्यानंतर सिंपली आपल्या इथं पहिल्यांदा यायचं आहे। पहिल्यांदा आल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचे, इथून हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो त्याला ठेवायची। त्याच्यानंतर सिंपली हा जो आपला 5 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते अशा प्रकारे येतल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करूया, तर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल व्हाईट फ्लॅश 2चा हा जो इफेक्ट आहे तो मिळून गेल्यानंतर सिंपली इथून सिलेक्ट करायचा आहे।
आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून ह्याच्यापेक्षा जी लेंथ असेल 5 सेकंदपासून लेफ्ट फोटोपासून आपल्या शेवटून 2 नंबरचा जो फोटो आहे त्याला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, त्याच लेअरवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जायचं एक नावाचा, हा जो वेळ इथून स्लाईड करायचा आहे. इथे जर नाही मिळाला तर नाईट क्लबमध्ये इथून मिळून जाईल. सिम्पली इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तर आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं जो व्हिडिओ आहे तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल.